हॅलो फ्रेंड्स, मी भावना भुतल स्वागत करते तुमचं माझ्या चॅनेलमध्ये, ज्याचं नाव आहे लव्ह नॉवेल स्टुडिओ. चला तर मग स्टोरीला सुरुवात करूया. पण त्याआधी चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा. हमनवा भाग 8. ही जे बोलते ते खरं आहे का? आजीने रागातच विचारलं. काय बोलतीये ही? शार्वीवर नजर टाकतच त्याने आजीला विचारले. आता पुढे. तू हिला मुंबईत न्यायचं वचन वगैरे दिलेलंस? आजीने असं विचारताच विकल्पने शार्वीकडे पाहिलं. खरंच? त्याने शार्वीलाच उलट प्रश्न केला. आठवत नाही का तुला? सांगू आजीला त्या दिवशीच्या रात्रीबद्दल? आजीच्या पुढ्यातच शार्वीने विकल्पला धमकावलं. आजीची संशयी नजर विकल्पावर फिरत होती. आठवलं, दात चावतच विकल्प म्हणाला. हा दिलेलं वचन मोडू शकतो, मग पुढे जाऊन हा काहीही करू शकतो. मी अशा व्यक्तीसोबत लग्न नाही करू शकत आजी. मला नाही करायचंय लग्न, शार्वीने ठामपणे आजीला म्हटलं. मागचा पुढचा विचार न करता तिने सरळ लग्नाला नकार दिला. विकल्प तिचा तो रुबाब बघतच राहिला. दुरून दुरून पाहुणे मंडळी घरी आली होती. घरातील प्रत्येक जण दोघांच्याही लग्नाच्या तयारीत मग्न होता. प्रत्येकाचे उत्साही चेहरे विकल्पच्या नजरेसमोरून फिरत होते. लग्नाचा थाट रंगात आला असताना लग्नाला नकार देण्याची हिंमत हिच्यात येते कुठून, असे आविर्भाव चेहऱ्यावर आणतच विकल्प शार्वीकडे बघत होता. विकल्पचाच आधार घेत आजी खुर्चीवरून उठली आणि शार्वीच्या समोर जाऊन उभी राहिली. काय बोललीस, जरा परत बोल, आजीने रागातच विचारलं. मला हे लग्न नाही करायचं, आजीच्या नजरेला नजर मिळवतच ती म्हणाली. आजीने रागातच तिच्या गालावर हात उचलायला घेतला. भीतीने शार्वीने डोळे गच्च मिटून घेतले आणि मान मागे केली. 5 सेकंद उलटून गेली. अजूनही गाल गरम कसा नाही झाला हे बघायला म्हणून तिने हळूच डोळा उघडला. समोरील दृश्य बघून तिचं तोंड उघडच राहिलं. विकल्पने आजीचा हात हवेतच पकडला होता. काय करतेस तू? उठसूट तिच्यावर हात नको उचलत जाऊस, चांगलं नाही दिसत ते, थोडं घाबरतच तो आजीला म्हणाला. घरात पाहुणे मंडळी जमलीत आणि काय नको ती अवदसा सुचली आहे या कार्टीला, म्हणत आजीने विकल्पच्या हातून स्वतःचा हात सोडवून घेतला. लग्न झाल्यावर मी मुंबईत जाणार हे ठरलं असताना अचानकपणे रूल्स कोणी बदलले? एकतर तू चूक करायची आणि वर माझ्यावर दादागिरी करायची. शार्वी आज शांत बसेल अशी चिन्ह काही दिसत नव्हती. आजीचा बीपी वाढवण्याचं काम ती करत होती. आजीने रागाच्या भरात शार्वीवर हात वगैरे उचलू नये म्हणून विकल्प आजीच्या समोरच उभा होता. तू बाजूला हो, मी बघते हिच्याकडे. आजी जणू रागाने पेटून उठली होती. तिच्यासोबत बोलतो आणि मग तुला येऊन भेटतो. तू प्लीज तुझा राग शांत कर. विकल्प आजीला शांत करू लागला. जोर जोरात श्वास घेत आजी खुर्चीवर बसली. जेवढं ती स्ट्रॉंग स्वतःला समजत होती तेवढी ती अजिबात नव्हती. जयवंता, आजीने हिंमत सोडली नाही. तिने स्वतःच्या मुलाला मोठमोठ्याने आवाज द्यायला सुरुवात केली. आजी, मी बोलतो तिच्यासोबत. तू मामाला नको काही बोलूस. आधीच त्याची भरपूर धावपळ सुरू आहे. या मुलीला फक्त स्वतःचे सुख बघायची सवय झाली. मी बोलतो हिच्यासोबत, असं म्हणत विकल्पने रागातच शार्वीचा हात पकडला आणि तिला ओढतच तो घेऊन जाऊ लागला. विकल्प, सोड मला. शार्वी विकल्पच्या हातून स्वतःचा हात सोडवण्याचा प्रयत्न करत होती, पण विकल्पने तिचा हात सोडला नाही. तिला तिच्याच रूममध्ये तो घेऊन आला आणि रागातच त्याने तिला तिच्याच बेडवर ढकललं. मौशीर गादीवर येऊन शार्वी पडली. दोन्ही हात गादीवर टेकवतच तिने स्वतःची मान वर काढून विकल्पकडे पाहिलं, जो रूमचा दरवाजा बंद करत होता. रागातच ती बेडवरची उठून उभी राहिली. आता मी माझ्या पद्धतीने आजीसोबत बोलत होती ना, मग का मध्ये मध्ये करतोयस? विकल्पवर आवाज चढवतच तिने विचारलं. अजून किती त्रास देणार तू घरातल्यांना? आपण कोणासमोर काय बोलतोय हे सुद्धा कळत नाही का तुला? विकल्प सुद्धा रागातच तिच्याशी बोलत होता. मी बोलली ना मगाशी, तुला माझ्या फिलिंग कळणारच नाही. माझे पप्पा तुझी प्रत्येक स्वप्न पूर्ण करत आलेत. तुला या घरातल्यांनी प्रत्येक गोष्टी योग्य वेळी दिल्यात, त्यामुळे तुला माझ्या भावनांची कदर नसणारच. आणि मी तुझ्याकडून तसली अपेक्षा पण नाही ठेवत की तू माझ्या फिलिंग समजून घ्याव्यात.
मला हे लग्न करायचं नाही हे माझं ठरले आणि मी माझ्या पद्धतीने हे लग्न मोडणार. ज्याला त्रास व्हायचा आहे त्याला होऊ देत. आय डोंट केअर. आतापर्यंत मला काय त्रास झाला हे कुणी बघितलं नाही तर मी काय या घरातल्या लोकांची काळजी करू. तू बाजूला हो, मला जाऊ देत. शार्वी विकल्पला बाजूला करण्यासाठी झटापट करू लागली. विकल्पने रागातच तिला पुन्हा बेडवर ढकललं. सारखं सारखं काय सुनवून दाखवतेस? मला पाहिजे त्या गोष्टी मिळाल्या. काय मिळालंय मला? जे पाहिजे ते कधीच नाही मिळालं. मी डॉक्टर व्हावं असं तुझ्या वडिलांचं स्वप्न होतं, माझं नाही. मी मुंबईत चांगल्या शाळेत जाऊन शिकावं असं तुझ्या वडिलांचं स्वप्न होतं, माझं नाही. इच्छा नसताना मला माझ्या आई वडिलांपासून लांब राहायला लागलंय, फक्त आणि फक्त तुझ्या वडिलांमुळे. मी माझं ठरवलेलं स्वप्न तुझ्या वडिलांसाठी विसरू शकतो, मग तू त्यांची मुलगी असून का असं वागतेस? विकल्पने रागातच शार्वीला विचारलं. शार्वीसोबत बोलताना त्याचे सुद्धा श्वास वाढले होते. मोठमोठ्याने तो श्वास घेऊ लागला. एक वेगळीच शांतता त्या ठिकाणी निर्माण झाली होती. मला मॉडेल बनायचे, मला या घरी नाही राहायचंय. माझं मुंबईला जाणं जरुरी आहे. स्वतःच्या स्वप्नांना सॅक्रिफाईस करून मला तुझ्यासारखं महान नाही बनायचंय. शार्वी अजूनही स्वतःचा हट्टीपणा चालवत होती. विकल्प तिच्या पुढ्यात येऊन बसला. तिच्याकडेच तो एकटक बघत होता. तिचे डोळे पाण्याने भरून चालले होते. आताची चुळबुळ अशा पद्धतीने सुरू होती की बेडवर अंथरलेल्या चादरीचा सोळाबोळा ती करत होती. सुरू होती. मॉडेल बनायचा जणू विडाच तिने उचलला होता. मी तुला मॉडेल बनायला मदत करेल, विकल्प म्हणाला. शार्वीने नजर वर उचलत त्याच्याकडे पाहिलं. खरं तर तिला त्याच्यावर विश्वास ठेवणं कठीण जात होतं. जो मुलगा आजीला घाबरून मला गावी ठेवायला तयार झाला, तो मला मॉडेल बनायला मदत करतोय म्हणतोय. उपहासात्मक हसतच शार्वी म्हणाली, माझी त्या फील्डमध्ये थोडीफार ओळख आहे. आता तुला विश्वास नाही तर मग जाऊ देत. मी सांगून तरी काय फायदा? असं म्हणत विकल्प तिच्या समोरून उठू लागला. मला एका तरी मॉडेलचं नाव सांग, मग मला पटेल की तू खरं बोलतोयस. विकल्पला जबरदस्ती स्वतःसमोर बसवतच ती म्हणाली, दीक्षा मलिक. हे नाव विकल्पच्या डोक्यात चांगलंच फिट राहिलेलं, कारण अंगद सोबत तिचं नाव जोडण्यात आलं होतं. अंगद आणि दीक्षा मलिकचं मैत्री व्यतिरिक्त काहीच नातं नव्हतं, पण मीडियावाल्यांनी दोघांच्याही मैत्रीला वेगळंच नाव दिलेलं आणि मिरची मसाला लावून दोघांबद्दल न्यूजपेपरमध्ये खबरी छापण्याचं काम केलेलं. दीक्षा मलिक, जी टॉपची मॉडेल होऊन गेली आहे आणि आता ती एका पिक्चरमध्ये पण येणार आहे, ती? शार्वीने सूर लावतच विचारलं. तीच, असं म्हणत विकल्पने हो म्हणून मान डोलवली. फेकतोयस ना? विकल्प समोर नीट मांडी घालून बसतच तिने म्हटलं. मगाशी माझ्या रूममध्ये कोण होतं ते तू नीट पाहिलं नाहीस वाटतं, विकल्प कोड्यातच म्हणाला. शार्वीने स्वतःचा मेंदू फ्लॅशबॅकमध्ये नेला. नजर बंद करून विकल्पच्या रूममध्ये पाहिलेले चेहरे ती आठवू लागली, पण एकही चेहरा तिला नीट आठवत नव्हता. ते मी नीट बघितलं नाही. दीक्षा मलिक तर नव्हती ना? शार्वीने एक्सायटेड होतच विचारलं. तुला मॉडेल बनायचंय ना, मग मी तुला मदत करतो. तू हे दिशा मलिकला जरा बाजूला ठेव, तुझं काय ठरलंय ते सांग. विकल्पने शार्वीला मुख्य विषयावर आणलं. लग्न झाल्यावर तू मला तुझ्यासोबत मुंबईला न्यायचं आणि हे तू जाऊन माझ्या पप्पांना सांगायचंस, शार्वी म्हणाली. ओके, विकल्पने तिच्या होला हो केलं. आत्ताच्या आत्ता. शार्वी जणू त्याच्यावर हक्कच गाजवत होती. मला प्रिपेअर व्हायला थोडा वेळ लागेल, विकल्प म्हणाला. व्हॉट? ह्यात काय प्रिपेअर करायचंय? पप्पांचा तर तू लाडका आहेस, ते तुला थोडी ना काही बोलणार. त्यांच्यासमोर तुला जायचं आणि फक्त एक डायलॉग बोलून दाखवायचा आहे. मामा, तुझ्या मुलीसोबत लग्न झाल्यावर मी तिला मुंबईत घेऊन जाणार. ती यापुढे माझी जबाबदारी असेल. तुला तुझ्या म्हातारीला कसं समजावायचं ते तुझं तू बघ. शार्वी विकल्पला डायलॉग शिकवत होती. म्हातारीला? उजवी भुवई उचलतच विकल्पने रागातच तिला विचारलं. तुझ्या आईला, शार्वी चिडतच म्हणाली. शार्वी, विकल्प रागीट स्वरामध्येच म्हणाला. शिवी नाही देत मी. असं तुला माझ्या पप्पांना जाऊन बोलायचंय, म्हणजे तुला त्यांना असं बोलायचंय की तुझ्या आईला कसं समजवायचं ते तुझं तू बघ. विकल्पचा राग शांत करतच शार्वी म्हणाली.
पण विकल्पला कुठे जायची गरजच नाही पडली. खुद्द त्याचा मामा शार्वीच्या रूम बाहेर उभं राहून दरवाजा ठोठावत होता. हे बघ, शैतान का नाम लिया और शैतान हाजीर. शार्वी पुटपुटली. तुझ्या जिभेला काही हाड? विकल्पने रागातच विचारलं. नाही म्हणायला गेलं तरी मामावर त्याचं खूप प्रेम होतं. त्याच्याबद्दल तो कोणाच्याही तोंडून अपशब्द ऐकून घेऊ शकत नव्हता. भले शार्वी ही त्याची मुलगी असली तरीही तिच्या तोंडून तो मामाबद्दल काहीही ऐकून घेऊ शकत नव्हता. तुला मी गुरांचा डॉक्टर बोलते ते उगीच नाही. कोणाच्या जिभेला हाड नसतं ही सरळ आणि साधी गोष्ट तुला माहिती नाही आणि म्हणे डॉक्टर आहे मी. शार्वी रुबाब दाखवतच म्हणाली. माझ्या बोलण्याचा शब्दशः अर्थ नको घेऊस. विकल्प दात सावतच म्हणाला. तू पण तेच करतोयस ना. मी फक्त म्हणाली. माझ्या पप्पांना मी शैतान बोलेल का? आय लव्ह इंडिया आणि आय लव्ह माय पप्पा, भले कसेही असले तरीही. भोळेपणाचे भाव चेहऱ्यावर आणतच शार्वीने विचारलं. बोलशील पण तुझ्यावर कोणाला भरोसा आहे? विकल्पने म्हटलं. शार्वी, दार उघड. विकल्पचा मामा मोठ्याने ओरडला. मी दरवाजा उघडते. मी सांगितलेले डायलॉग लक्षात ठेव आणि बिनधास्त बोल. एवढं बोलून शार्वी दरवाजा उघडायला म्हणून गेली. काय होईल पुढे? बोलू शकेल विकल्प मामासोबत की घाबरूनच शांत बसेल? कळेलच पुढील भागात. हा भाग कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.